So today's next topic is Zener diode. आवाज येतोय क्लिअरली? Yes, ma'am. ओके. सो आपण डायोड स्टडी केले. ठीक आहे. डायोड मध्ये पहिला डायोड होता आपला पीएन जंक्शन डायोड. पीएन जंक्शन म्हणजे सिंपल सेमीकंडक्टर डायोड विच इज used in various circuits like rectifiers, clippers, clampers, वेव्ह शेपिंग सर्किट जे आहे तिथे तो यूज्ड ॲज अ स्विच म्हणून पण ऑपरेट होतो. आता त्याचाच पुढचा प्रकार जो आहे तो आहे झिनर डायोड. झिनर डायोडचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल असा असतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये सिम्बॉल मध्ये काय दिसते बघा तुम्हाला. एनोड साइड सेम जसं पीएन जंक्शन डायोडला 2 टर्मिनल्स होते सेम तसेच इथे पण आहे झिनर डायोडला. एक आहे एनोड, दुसरा आहे कॅथोड. ठीक आहे. सो हे जेव्हा एनोड आणि कॅथोड आहे याच्यामध्ये ही जो आहे हा झेड इंडिकेट काय करतोय. हा जो झेड दिलेला आहे इथे माझा कर्सर प्रॉपरली दिसत असेल तुम्हाला आय थिंक. सो इथे जो कर्सर मूव्ह होते मी मूव्ह करते ह्या कॅथोड साइडला हा झेड इंडिकेट काय करतो. इट इज इंडिकेट्स द कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन. कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन मी ऑलरेडी सांगितलं की ती काय असते. करंट मूव्स फ्रॉम पॉझिटिव्ह साइड टू निगेटिव्ह साइड. सगळ्यात महत्वाचा पॉईंट. ठीक आहे. सो झिनर डायोड आणि पीएन जंक्शन मध्ये आता काय डिफरन्स काय वेगळं आहे बुवा. सेम तर टर्मिनल आहे, मटेरियल पण सेम आहे की ते सिलिकॉन आणि जर्मेनियम तुम्ही तेच यूज करणार आहात. मग डिफरन्स काय. The very basic difference is that Zener diode is used as a voltage regulator. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा व्होल्टेज रेग्युलेशन किंवा प्रॉपर क्लिपिंग किंवा प्रॉपर रेक्टिफिकेशन पाहिजे असेल म्हणजे कन्वर्ट द सिग्नल इनटू सम कॉन्स्टंट व्होल्टेज, एक कॉन्स्टंट व्होल्टेज पाहिजे असेल त्या मोमेंटला तुम्ही काय यूज करता झिनर डायोड इन्स्टेड ऑफ युझिंग पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. हा मेन बेसिक पॉइंट आहे. प्लस आता दोघांमध्ये मग डिफरन्स कसा क्रिएट केलेला आहे. व्हाईल मॅन्युफॅक्चर करताना झिनर डायोडमध्ये ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ज्या असतात त्या मॅक्झिमम असतात कम्पेअर टू पीएन जंक्शन डायोड. आणि त्या इम्प्युरिटी लेवल्स किंवा त्या डोपिंग लेवल्स ज्या आहेत त्या डिसाइड असतात, प्री डिसाइडेड असतात व्हाईल मॅन्युफॅक्चरिंग. अशा डिसाइड केलेल्या असतात की तुम्हाला आउटपुटला जेव्हा व्होल्टेज जे मिळते यू विल गेट द कॉन्स्टंट व्होल्टेज ऑन इट्स आउटपुट साइड. ठीक आहे. हा फर्स्ट पॉइंट झाला. फर्स्ट पॉइंट काय होता दोघांमध्ये डिफरन्स काय होता पीएन जंक्शन आणि झिनर डायोड मध्ये. पीएन जंक्शन आणि झिनर डायोड. पीएन जंक्शन ऍक्ट्स एज अ स्विच. इट कॅन बी यूज्ड इन वेरियस सर्किट, वेव्ह शेपिंग सर्किट वगैरे. ठीक आहे. इवन झिनर डायोड इज यूज्ड एज अ व्होल्टेज रेग्युलेटर. हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड डिफरन्स आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे झिनर डायोड मध्ये डोपिंग लेवल्स जे असतात त्या प्री ऍडजस्टेड असतात. सो डोपिंग लेवल्स आर हायर ॲज कम्पेअर टू पीएन जंक्शन डायोड. हा सेकंड पॉइंट झाला डिफरन्सचा. थर्ड पॉइंट जो आहे झिनर डायोड ऑलवेज ऑपरेट्स इन इट्स रिव्हर्स बायस मोड. तो तुम्ही जेव्हा कुठे ऍप्लिकेशन मध्ये यूज करणार त्या मोमेंटला तुम्हाला त्याला रिव्हर्स बायस मोड मध्येच यूज करता येतो इन्स्टेड ऑफ युझिंग फॉरवर्ड बायस मोड. ठीक आहे. फॉरवर्ड बायस मोड मध्ये जर तुम्ही तो ऑपरेट केला तर तो नॉर्मल पीएन जंक्शन डायोड सारखा फंक्शन करतो. पीएन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये क्लोज स्विच असतो. सेम तसा झिनर डायोड सुद्धा ऍज अ क्लोज स्विच म्हणून ऑपरेट होणार. बट जेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट व्होल्टेजची रिक्वायरमेंट आहे इन दॅट केस यू हॅव टू ऑपरेट युअर झिनर डायोड इन रिव्हर्स बायस मोड ओनली. ठीक आहे. आता रिव्हर्स बायस मोड म्हणजे काय. परत पी साइड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड एन साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. देन इट इज कॉल्ड एज रिव्हर्स बायस. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट करायचं, निगेटिव्ह पॉझिटिव्हला, त्याला म्हणतो आपण रिव्हर्स कंडिशन. सो झिनर डायोड जेव्हा तुम्ही याचं व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करणार त्या मोमेंटला तुम्हाला त्याला रिव्हर्स बायस मोड मध्येच ऑपरेट करता येणार आहे. ठीक आहे. सो रिव्हर्स बायस मोड मध्ये दोन टाईपचे जे आहेत ब्रेकडाऊन्स असतात इन केस ऑफ झिनर डायोड. नॉर्मल जे पीएन जंक्शन मध्ये पण आपण ऑब्झर्व केलं होतं बघा. हा जो ग्राफ आहे फॉरवर्ड बायसिंग मधला सेम पीएन जंक्शन सारखाच आहे. इथे कुठेतरी तुम्हाला कट इन व्होल्टेज मिळायचं. ठीक आहे. सो कट इन व्होल्टेज तुम्हाला इथे ऑब्झर्व झालं जे काय असेल 0.6 0.2 म्हणजे हा नॉर्मल पीएन जंक्शन डायोड सारखा वर्क करतो इथे. पण जेव्हा रिव्हर्स मध्ये येणार रिव्हर्स मध्ये तुम्हाला दोन कंडिशन्स दिसतात. ठीक आहे. एक कंडिशन आहे अव्हलंच ब्रेकडाऊन आणि दुसरा आहे झिनर ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो ब्रेकडाऊन म्हणजे काय सांगितलं होतं की एक सर्टन व्होल्टेज जेव्हा तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करता त्या सर्टन व्होल्टेज पर्यंत एक मायनर रिव्हर्स लिकेज करंट फ्लो होत असतो थ्रू झिनर डायोड.
जेव्हा तो लिकेज करंट फ्लो होतो झिनर डायोड मधनं, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण रिव्हर्स लिकेज करंट. तो असतो इन मायक्रो एम्पियर ओनली. ठीक आहे. सो मायक्रो एम्पियर मध्ये असतो, रेंज मध्ये असतो आणि त्या सर्टन व्होल्टेज पर्यंतच ते रिव्हर्स लिकेज करंट फ्लो होतो. तो कोणामुळे फ्लो होतो? मायनॉरिटी कॅरियर्स प्रेझेंट इन द पी साइड अँड द एन साइड सेमीकंडक्टर, जे मायनॉरिटी कॅरियर्स असतात. आता म्हणजे पी साइडला मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असतात कारण तो पॉझिटिव्ह असतो, बट मायनॉरिटी कॅरियर्स काय येणार? इलेक्ट्रॉन्स येणार. वाईस वर्सा कंडिशन एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असणार आणि मायनॉरिटी कॅरियर्स होल्स असतात. ठीक आहे. सो ह्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे जो रिव्हर्स करंट फ्लो होतो डायोड मधनं, त्याला आपण रिव्हर्स लिकेज करंट म्हणतो. तो सर्टन व्होल्टेज पर्यंत अवेलेबल असतो. एका सर्टन व्होल्टेज नंतर काय होतं? हीट एक्सेस जनरेट होते. ठीक आहे. सो त्याप्रमाणे तिथे ब्रेकडाऊन होतो, जसा पीएन जंक्शन डायोड मध्ये पण आपण ब्रेकडाऊन बघितला होता. सो सेम कंडिशन इथे पण आहे, फक्त डिफरन्स काय की याच्यामध्ये दोन टाईपचे आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळतात. एक आहे झिनर ब्रेकडाऊन आणि दुसरा आहे ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन. झिनर ब्रेकडाऊन हा नॉर्मल ब्रेकडाऊन असतो. नॉर्मल म्हणजे काय की जेव्हा तुम्ही रिव्हर्स बायस मोड मध्ये एखाद्या डायोडला ऑपरेट करताय, झिनर डायोडला, त्याच्या अक्रॉस जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते, ती इलेक्ट्रिक फील्डच्या जी काही एनर्जी असते, त्या एनर्जीमुळे जो काही ब्रेकडाऊन ऑकर होतो, त्या ब्रेकडाऊनला म्हणतो आपण झिनर ब्रेकडाऊन. ठीक आहे. सो ही एनर्जी कशी डिपेंड असणार आहे? डिपेंडिंग अपॉन द डोपिंग लेवल. तुम्ही किती ऍडिशन करता इम्प्युरिटीची, त्याच्यावर ती डिपेंड असणार आहे की किती अमाऊंट ऑफ हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होणार आहे. सो डिपेंडिंग अपॉन डोपिंग लेवल, इफ हाय लेवल ऑफ डोपिंग लेवल, द इलेक्ट्रिकल field potential will be very high across that Zener diode, and hence the Zener breakdown occur when it is in reverse bias mode at after certain knee voltage. इथे knee voltage म्हटलेले knee point. So after certain knee point you will get the Zener breakdown. ठीक आहे. वाईस वर्सा ॲव्हरेज ब्रेकडाऊन. ॲव्हरेज ब्रेकडाऊन म्हणजे काय की ज्या वेळेस मायनॉरिटी कॅरियर्सला जो काही एनर्जी मिळते, सप्लाय होतोय, ते एक्साइट होतात. ते एक्साइट झाल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स काय करतात? अजून मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्सला कॅप्चर करतात किंवा त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करतात दुसऱ्या ऍडजसेंट इलेक्ट्रॉन्सला. आणि जेव्हा ते एकमेकांना एनर्जी प्रोव्हाइड करत असतात, त्यावेळेस ते काय होतात? दे विल कोलाइड ओव्हर दी इच अदर. दोघं एकमेकांवर ते आदळले जातात आणि काय होतं? परत एनर्जी जनरेट होते. एनर्जी म्हणजे काय? इन टर्म्स ऑफ हीट डेसिपेशन. ती हीट जनरेट होते आणि ब्रेकडाऊन ऑकर होतं. त्याला आपण म्हणतो ॲव्हलेंज ब्रेकडाऊन. खूप सोप्या भाषेत सांगितलंय तुम्हाला. ॲव्हलेंज ब्रेकडाऊन म्हणजे काय की व्हेन इलेक्ट्रॉन्स गेट सम एक्सटर्नल एनर्जी, they give this energy to their adjacent electrons and they starts to collide with each other. Due to collision, energy is generated, a high amount of energy is generated, and due to this a breakdown is occur, and that breakdown is called as avalanche breakdown. Why? Zener breakdown is occur when the doping levels are higher, in the or the addition impurity level is higher, then the electric potential generated across the that Zener diode is very high, and hence a breakdown is occur. That breakdown is called as Zener breakdown. Okay. So इथे दोन्ही ब्रेकडाउन्स मेन्शन केलेले मी एकदा रीड करून दाखवते तुम्हाला. Avalanche breakdown means what? The avalanche breakdown occurs both in normal diode and Zener diode. ठीक आहे. नॉर्मल म्हणजे तुमचा नॉर्मल पीएन जंक्शन डायोड जो असेल त्याच्यामध्ये पण ऑकर होत आहे, प्लस झिनर डायोड मध्ये पण होत आहे. वेन इट ऑकर्स वेन यू अप्लाय अ व्हेरी हाय रिव्हर्स व्होल्टेज. ठीक आहे. सो कंडिशन इज वेन यू अप्लाय अ व्हेरी हाय रिव्हर्स व्होल्टेज. When high value of this reverse voltage is applied, काय होतं मग? फ्री इलेक्ट्रॉन्स gain some sufficient energy and accelerate. They will get accelerate म्हणजे काय? त्यांचा स्पीड इन्क्रीज होतो, मुवमेंटचा स्पीड काय होतो? इन्क्रीज होतो at high velocity, and these free electrons will moving at a high velocity and collide other atoms to knock some more electrons, and due to this collision a large number of electrons are generated, and as a result the electric current in the diode rapidly increases. तो करंट काय झालेला आहे बघा, खाली दिसतं डायग्राम मध्ये, एकदम शार्पली इन्क्रीज झालेला आहे तुमचा. हा शार्पली जेव्हा इन्क्रीज होतो त्याला म्हणतो आपण
avalanche ब्रेकडाऊन. ठीक आहे, सडन करंट काय झालाय, शार्पली इन्क्रीज होतो, करंट इन्क्रीज होतो. सो दिस इज नथिंग बट दी avalanche breakdown. So this sudden increase in electric current may permanently destroy the normal diode. However, Zener diode designed to operate under this condition. Zener diode का use केलेला आहे because I already told you that when you need to operate the Zener diode as a voltage regulator, then you must operate in the reverse bias mode only. So ह्या केस मध्ये काय होतंय, नॉर्मल डायोड तर ब्रेक होऊन जाणार, डॅमेज होतो, पण झिनर डायोड डॅमेज न होता तो ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ऑपरेट होतो. तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय की सिम्पली ह्या ब्रेकडाऊन नंतर, ह्या पॉइंट नंतर तुम्हाला काय मिळतंय, कॉन्स्टंट व्होल्टेज मिळतंय. ठीक आहे, सो हा पॉइंट जो आहे हा इट इज नथिंग बट द कॉन्स्टंट व्होल्टेज पॉइंट. याच्यानंतर तुमचा करंट सडनली कॉन्स्टंट इन्क्रीज होत असतो. सो हे सिंपल ऑपरेशन आहे avalanche ब्रेकडाऊन आणि झिनर ब्रेकडाऊन. आता झिनर ब्रेकडाऊन म्हणजे काय, मी ऑलरेडी सांगितलं, झिनर म्हणजे ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी. सो डोपिंग लेवल जी आहे इन्क्रीज केलेली असते. सो सेम वेन द reverse voltage reaches closest to Zener voltage, electric field in the depletion region gets strong enough to pull the electrons from their valence band. सो इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय की इलेक्ट्रिक फील्ड काय झाली, सफिशियंटली स्ट्रॉंग झाली ना. ती हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही इम्प्युरिटी लेवल इन्क्रीज करत असतात. ठीक आहे, सो त्यामुळे स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते. स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झाली की डिप्लेशन रिजन काय होतं, ब्रेक होतं आणि तो करंट काय होतो तिथून फ्लो व्हायला इन्क्रीज होतो. सो रॅपिड करंट फ्लो होतो. So this is nothing but the Zener breakdown. Now what is the difference between Zener and avalanche breakdown? The Zener effect is dominant in voltage up to 5.6 volt and avalanche effect takes only above that. ठीक आहे, तो म्हणजे हा जो आहे Zener इफेक्ट म्हणजे काय की तो फक्त 5.6 वोल्ट इथपर्यंत व्होल्टेज जेव्हा तुम्ही अप्लाय करता रिव्हर्स व्होल्टेज, त्यानंतर तो ब्रेकडाऊन होतो. त्यामुळे डायोड आपण झिनर इफेक्ट मध्ये यूज न करता तो आपण avalanche मध्ये यूज करू शकतो, कारण का आपल्याला ॲज तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करायचा आहे. सो avalanche breakdown is good to operate the Zener diode in the reverse bias mode or the as a voltage regulator. ठीक आहे, सो बोथ आर सिमिलर इफेक्ट, दोन्हीकडे काय होतंय, ब्रेकडाऊन होतंय, बरोबर आहे. बट इन Zener diode क्वांटम फेनॉमिना, म्हणजे क्वांटम म्हणजे काय की सिम्पली जो जी इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे त्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट जी आहे ती फिक्स्ड असते. ठीक आहे, आणि avalanche इफेक्ट मध्ये काय, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड लाईक इन इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंटची म्हणजे avalanche म्हणजे काय की ते कोलाइड होतात, म्हणजे त्यांनी त्यांची एक डायरेक्शन फिक्स केलेली असते आणि झिनर इफेक्ट मध्ये ती मुवमेंट फिक्स नसते. ठीक आहे, avalanche इफेक्ट इज ऑल्सो अलाउज अ लार्ज. आवाज ब्रेक होतोय, आता येतोय नीट? ओके, लार्ज करंट फ्लो करण्यासाठी मदत करत असतो. ठीक आहे, avalanche. सो हा नॉर्मल जे आहे डिफरन्स आहे avalanche आणि झिनर ब्रेकडाऊन मध्ये, आणि त्याचं फंक्शन होतं. बरं, झिनर मध्ये कोणाला काही डाऊट, मी परत एकदा शॉर्टकट मध्ये रिपीट करते. फर्स्ट थिंग, the PN junction diode and the Zener diode are somewhat similar in case of when they are operated in the forward biased mode. कसं, फॉरवर्ड बायस मोड मध्ये दोन्ही पण डायोड्स नॉर्मल डायोड सारखे फंक्शन करतात, म्हणजे ते ॲज अ स्विच म्हणून ऑपरेट होतात, ऑन स्विच म्हणून. बट ज्यावेळेस ज्या मोमेंटला तुम्हाला इन व्होल्टेज रेग्युलेटर सर्किटरीमध्ये किंवा कॉन्स्टंट व्होल्टेज जेव्हा पाहिजे असतं त्यावेळेस जर यूज करायचा असेल तर झिनर डायोड हा नेहमी रिव्हर्स बायस मध्येच यूज केला जातो. ऑन द कॉन्ट्ररी नॉर्मल डायोड आहे म्हणजे पीएन जंक्शन डायोड, तो रिव्हर्स बायस मोड मध्ये ऑफ स्विच म्हणून ऑपरेट होतो. ठीक आहे, सो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करायचं असेल तर त्याला तुम्हाला रिव्हर्स बायस करावं लागतं. रिव्हर्स बायस म्हणजे काय, पी साइड कनेक्ट केली निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला आणि एन साइड कनेक्ट केली पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला. सो त्यामुळे काय होतं, डिप्लेशन रिजन फॉर्म होतं, त्याच्या अक्रॉस एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होते, इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते आणि मग पुढचे ब्रेकडाऊन ऑकर होतात. सो पुढचे ब्रेकडाऊन कोणते कोणते आहेत, एक आहे avalanche ब्रेकडाऊन आणि दुसरा आहे झिनर ब्रेकडाऊन. avalanche ब्रेकडाऊन कधी ऑकर होतो, ज्या मोमेंटला तुम्ही एक्सेस रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करता, हाय रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करता, त्यावेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्सला काय होते, एनर्जी मिळते, दे विल गेट ऍक्सेलरेट अँड दे कोलाइड विथ दी adjacent atom and they give their energy to the adjacent electrons. Hence the rapid collision takes place, hence the current flowing through diode
increases suddenly and sharply. ठीक आहे. तर ही जी कंडिशन आहे ती इन्क्रीज होते अवलेंच मध्ये. वाईल इन केस ऑफ झिनर मध्ये काय होतं की सर्टन व्होल्टेज जे आहे 5 to 0.6 वोल्ट पर्यंत जे व्होल्टेज आहे तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय केलं की झिनर इफेक्ट दाखवायला सुरुवात होते. झिनर इफेक्ट मध्ये काय असतं की जी काही डोपिंग लेवल आहे त्या डोपिंग लेवलमुळे जी काही डिप्लेशन रिजन फॉर्म होता रिव्हर्स बायस मोडमध्ये त्याच्या अक्रॉस जी इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होते त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलमुळे जो काही ब्रेकडाऊन ऑकर होतो त्याला म्हणतो आपण झिनर ब्रेकडाऊन. ठीक आहे. आणि झिनरचे नॉर्मल ऍप्लिकेशन्स काय आहेत. झिनर इज यूज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर कॅन बी यूज्ड इन रेक्टिफायर. झिनर कॅन बी यूज्ड इन कन्व्हर्टर. त्यानंतर झिनर कॅन बी यूज्ड इन डिफरंट क्लिपिंग क्लॅम्पिंग सर्किट. ठीक आहे. किंवा करंट सप्रेसर करंट कंट्रोलर म्हणून पण यूज होऊ शकतो. ओव्हर करंट प्रोटेक्शन मध्ये झिनर डायोड यूज होतो. ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन सर्किटरी मध्ये झिनर डायोड तुम्ही यूज करू शकता. क्लिअर. ते डाऊट कोणाला झिनर डायोड बद्दल. झिनर मधला हा झेड काय इंडिकेट करतो कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन. कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह साइड टू निगेटिव्ह साइड. क्लिअर. एनी Yes, डाऊट. ma'am. कोणाला डाऊट असेल तर No, विचारू ma'am. शकतो. ओके.